नमस्कार, मी सेजा रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता गुढीपाडवा येतोय, त्या निमित्ताने आपण गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी ते गिट्सचं गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलंय। हे 200 ग्रॅम आहे, 125 रुपयाला, आणि यामध्ये आपण 40 गुलाबजाम बनवू शकतो। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते। याच्या गुठळ्या आपण आता मोडून घेऊया। मी यामध्ये आता थोडं थोडं दूध टाकून हे मळून घेणार आहे। दूध मी गरम करून ते गार करून घेतलं होतं। हे बघा, आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि मी इथे फक्त अर्धा पेलाच दूध वापरलंय। आता ह्याला आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊया। पर्यंत आता आपण इथे गुलाबजामसाठी पाक तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 वाटी साखर घेतली आहे आणि यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया। यामध्ये मी 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे। हे बघा, मी इथे टाकलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये चांगली उकळ काढून घेऊया। साखर पूर्ण विरघळून घेऊया। आता पाण्याला इथे छान उकळ आलेला आहे। मी आता ह्याच्यामध्ये 1 चमचा वेलचीची पूड टाकून घेणार आहे। ढवळून घेऊया आता। आणि यामध्ये मी आता केशर सुद्धा टाकून घेते। चव पण खूप छान येते आणि कलर पण खूप छान येतो त्यामुळे। आता याला आपण असंच 10-15 मिनिटांसाठी उकळ काढून घेऊया। हे बघा, आता आपला पाक इथे छान झालेला आहे। ते छान दिसतोय बघा। आणि हे ना असं चिकट लागलं ना हाताला की समजतं की आपला पाक झालेला आहे। मी आता याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करते। 10 मिनिटं आता झालेली आहेत। हे बघा, आता आपला पाक तयार होईपर्यंत आपण इथे गोळे करून घेऊया। मी आता तूप लावून घेते हाताला आणि आता आपण हे छान मळून घेऊया। हे बघा, आता आपला गोळा छान मळून झालेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। हे बघा, एवढा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि हाताला माझ्या तूप लावलेलंच आहे मी, ते मळून घेऊया। हे बघा, असा छान गोळा मळून घ्यायचा आहे।
बघा, हे बघा आता आपले 40 गुलाबजाम वळून तयार झालेले आहेत. मी आता ह्यांना तळून घेते. त्यासाठी मी आता इथे कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल इथे जास्त गरम करून नाही घ्यायचे, नॉर्मलच ठेवायचे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता मी यामध्ये टाकून घेते. हे बघा, आता आपण सगळं टाकून घेतलेलं आहे. आता आपण बारीक गॅस करून हे असं व्यवस्थित ढवळून घेणार आहे. सगळ्या बाजूने हे छान भाजले गेले पाहिजेत. हे बघा, असे छान आता भाजून झालेले आहेत आपले. किती छान दिसतात बघा. हे बघा, आता आपले गुलाबजाम छान तळून झालेले आहेत. कलर बघा किती छान आलाय. आता मी यांना काढून घेते. हे बघा, आता छान आपले तळून झालेले आहेत. त्यांना मी आता पाकामध्ये टाकून घेते. हे बघा, आता आपण त्यांना अर्ध्या तासासाठी झाकण लावून ठेवून देऊया. हे बघा, आता मी उघडून बघते. हे बघा किती छान झाले. रंग बघा किती सुंदर आलाय. हे बघा, मी आता भांड्यामध्ये काढून घेते. हे बघा किती सुंदर दिसतोय. हे बघा, आता आपले गुलाबजाम खाण्यासाठी एकदम रेडी आहेत. बघू शकता तुम्ही किती छान दिसतायत. मी तुम्हाला इथे फोडून पण दाखवते. हे बघा, आणि किती सॉफ्ट झालाय तुम्ही बघू शकता. हे बघा, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.